भारुडामध्ये भारूड चालू असताना एका बाईला छोटासा मूल होत असताना पान करायचं होतं मावशी. बाई आली ड्रेस घालून, बाई आली ड्रेस घालून, मोठी फजित झाली मावशी त्या बाईची. लेकरू तर थांबेच नाही, रडेच रडे हो. अशा ठिकाणी जर आल्या नाही पदर घेतला मग का चटी पांघरता का? असो कथेत कीर्तनात भजनात मंदिरात जात असताना मावशी पदर डोक्यावर घेतला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, संस्कृती कधी विसरायची नाही. एवढंच नाही, आमच्या ताईंना व्यसन लागलंय. ते कोणता ग्राम म्हणते बाई त्याले? कोणता ग्राम मावशा हो? इंस्टाग्रामचं वेड लागलं. आज आमच्या आई ताई अरे मोबाईलच्या नादात, त्या इंस्टाग्रामच्या नादात माय अंग प्रदर्शन करून राहिली. अरे कुठं चालला आपला महाराष्ट्र? बघा, अरे इथून माझी हात जोडून विनंती आहे माझ्या बहिणींनो, अरे फॅशन करा, नक्की फॅशन करा, पण आपली संस्कृती धरून करा, संस्कृती धरून करा. अरे त्या बाहेर देशामध्ये, अमेरिका सारख्या देशामध्ये भाऊजी आपली भारतीय संस्कृती स्वीकारली मावशी. मागे तिकडे मराठवाड्यामध्ये मी गेलो होतो. कशाला? कीर्तन होतं माझं, संभाजीनगर. काही अमेरिकेचे पाहुणे मंडळी, त्या भव्य मोठा कार्यक्रम होता, चांगले महाराष्ट्रात गाजलेले कीर्तनकार होते त्या ठिकाणी. अहो तिथून एक जोडपं आलं मावशी. कुठून? अमेरिकेहून. बघा, साडी घातली बाईनं, कपाळावर कुंकू लावलं. अरे त्या देशामध्ये आपली भारतीय संस्कृती स्वीकारली आणि आपण त्याचा क्रॉप टॉपचा जमाना आणला. मग म्हणता बलात्कार झाले, या ठिकाणी असं झालं. कपडे जर व्यवस्थित वापरले मावशी, त्या राक्षसाची ताकद नव्हत पाहिले. म्हणून ऐका, आपल्या मुलांना मुलींना असं शिकवा, असं शिकवा, असे संस्कार द्या जेणेकरून रडाची पायी आली नाही पाहिजे. अरे संपत्ती कमी कमवा, 4 मजली नाही, झोपडीत राहा, पण संस्कार घडवा मावशी. संस्कार जर या वया जर नाही घडवले ना भाऊजी, समोर चालून म्हातारपण आल्यावर हेच म्हणावं लागणार. काय म्हणावं लागणार? मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळ, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावर ते रडत कशाला, उगाच ताण नको देऊ घशाला, उगाच ताण नको देऊ घशाला. जिवंत पाणी पुसले नाही, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बा, तुने नाही पाणी पाजिले. जय हो. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. खेड्यात कमी, शहरात जास्त सवय आहे हिवाली, जे म्हटलं मी. अरे आज लहानपणापासून तुम्ही मुलाला शिकवता, हाडाचं पाणी करता. अरे आमच्या खेड्यावरची गोष्ट आहे बाबा, खेड्यावरची गोष्ट. कुठची? घाटांची साईडची. अरे खायला भाकर नाही मावशी. अरे बाप, अख्खी भाकर पाण्यासोबत खाय हो. माय हाडाचं पाणी करे, लोकांच्या मजुरीनं जाय मावशी. पायात चप्पल नाही होती. मुलाला शिकवलं, बघा शिकवलं पण संस्कार दिले नव्हते. ऐका, शिकवलं पण संस्कार दिले नाही. शिकवलं मोठं होय बाबू, मोठं होय तू, सगळं कर. अरे अमेरिकेमध्ये त्याला नोकरी मिळाली मावशी, मोठी, खूप मोठी नोकरी मिळाली. तिथंच त्याचं लग्न झालं. अरे मायबाप थकले. बाप
अख्खे पाय गेले मावशी, डोळे गेले, कान गेले. बाप बाजीवर पडला हो, बाप बाजीवर पडला मावशी. आणि माय डोळ्यानं दिसायला नाही झालं. मायनं फोन केला, ए बाबू, अरे आता तरी ये रे, बघ तुझ्या वडिलाची तब्येत. अरे बाप थकला रे. अरे एक तरी वेळेस पाहला यो. पोरगा फोनवर म्हणे, आई मला अजिबात वेळ नाही, मी जर आलो तर माझा 1.5 लाखाचा लॉस एखादी इच्छा होती. परिस्थिती खरी आहे भाऊजी, राग आला तरी चालते, आपण सत्य बोलणारा माणूस आहो. प्रमाण असेल तेव्हाच बोलतो. राग आला तरी चालते पण बोलून जाईन आज. बघा आई, माझ्यापाशी याला अजिबात वेळ नाही, मी जर आलो ना माझा पूर्ण लॉस होईल हो. अरे माय बाप डस रडले मावशी, डस रडले हो. ए पोरा, अरे एक तरी वेळा ये रे, बघ तुझ्या बापाची काय दशा झाली. तिथून 2 दिवसानं मावशी पुन्हा फोन केला. बापाचं अन्न तुटलं, पाणी तुटलं, पाणी प्यायला सुद्धा नाही कोण दिलं. तिथून 1 दिवसानं बाप मेला, सरणावर ठेवलं तरी कोणी आलं नाही. तिथून 1 दिवसानं माय मेली. कोण मेली? माय मेली. पोराला डबल फोन केला, पोरानं फोन नाही उचलला. दादा पोरानं फोन उचलला का नाही. अरे शेजारचे माणसं त्या पोराला फोन करे, बाबू बाप गेला, माये गेली, अरे आता तरी ये राजा, आता तरी ये रे. पोरग यायला तयार नाही दादा. मग रडते, मी सरणाच्या टप्प्यावरती दंड तू ग माते, सर्व संपूर्ण राहते, आई तुझे नाते, आई तुझे नाते. चुकलं तुझं बाळाई ग, चुकलं तुझं बाळाई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई. तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई. चुकलं तुझं बाळाई ग, चुकलं तुझं बाळाई, धाई धाई ग, रडते धाई धाई. तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई, तू ये ना माझी आई. अशी परिस्थिती नका येऊ देऊ माझ्या ताईंनो. शिकवा हो, मोठं करा, नोकरीला लावा. अरे ज्या वयामध्ये छत्रपती शिवाजी राजाले संस्कार घडले, अरे माझ्या जिजानं आईला डोहायला लागले, जिजाईला डोहायला लागले, त्यावेळेस शेजारच्या बाई विचारे, बाई तुला कसं वाटते. माझ्या जिजानं छान उत्तर दिलं, हातात तलवार घ्याव आणि त्या मोगलांना जाऊन कापाव. माझ्या आईने उत्तर दिलं. आणि आताच्या बाया पोटात बाळ असताना टीव्हीच्या समोर बसते, कुमकुम भाग्य, पवित्र रिश्ता, सुनाचं भांडण, सासूचं भांडण, तसे संस्कार मग पोरावर पडते. अरे वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची स्थापना केली. माय सुंदर असा शक्तिवान बलाढ्य बाळ जन्माले आला. अरे माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. देखो जी देखो, देखो जी देखो बजाया उसने, देखो जी देखो बजाया उसने, अच्छो अच्छो का बैंड बाजा,
अचोक बँड बाजा माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा. ओ मावशी, छत्रपती शिवाजी राजा जर नसता ना तुझ्या डोक्यावर कुंकू राहिलं नसतं, राहिलंच नसतं हो. पण दिलेले संस्कार आपण आज जपले पाहिजे. तरुण मंडळी हो, नका हिरो बनू. अरे बनायचं असेल छत्रपती शिवाजी राजा एकदा बनवून दाखवा. नुसतं दाढी वाढवल्यानं राजा होत नाही हो. तशी कर्तृत्व आपल्याला करावं लागणार आहे. आज आपल्या महाराष्ट्राला संस्काराची गरज आहे. अरे ज्या वेळेस हा बाळ पोटामध्ये असते ना त्यावेळेस ग्रामगीता वाचा, भागवत गीता वाचा, संविधान वाचा. मावशांनो, पवित्र रिश्ता नका बघू. पवित्र रिश्ता बदला. समोर जाऊन आपला कप्पा पवित्र रिश्ता होते. बरेचसे किस्से असे हो. बघा, दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात. पहिल्या चरणामध्ये ऐका काय म्हणतात. मोडकेचं घर तुटकेचं छपर, मोडकेचं घर तुटकेचं छपर, राला घर सुद्धा नाही म्हणून मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको, दादला नको, नवरा नको, नवरा नको ग दादला नको, मला नवरा नको ग नको नको नको. एवढंच नाही मावशी, जेव्हा बापाच्या घरी होती तेव्हा अशी होती, आता अशी झाली. सांग मावशी, लग्नाला 12 वर्ष झाले, खाला सुद्धा नाही याच्या घरी, MLA च्या घरी काहीच नाही, 0 बजेट शेती. सांगा मावशी कसं होईल माय, कसं होईल? रड येत नाही मावशी, पण थुका लावल्यावर रडा लागते. बापाच्या घरी तो अशी होती, आता अशी झाली, खायला काहीच नाही, 0 बजेट. 2 वेळाची भाकर आणि आंबाडीची भाजी, 2 वेळाची भाकर आणि आंबाडीची भाजी, वर तेलाचं धारच नाही, मला दादला नको ग बाई, नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो एवढंच नाही हो, 5 मिनिट, एवढंच नाही मावशा हो. घर झालं, जेवायला काहीच नाही, पण ही साडी माहित आहे का कोण दिली? कुठे गेले हो? ते आमचे भाऊजी, रामराम भाऊजी, त्याने साडी दिली. बाई तू तेवढ्या दुरून आली म्हणे, असं कर म्हणे, साडी घे म्हणे. कारण मावशी लग्न झालं त्यापासून मी 3 महिने झाले आंघोळ सुद्धा नाही केली हो. नको साडी, तेच पिळावून तेच घालावं, तेच पिळावं तेच घालावं. मावशी बघा, फाटकचं लुगडं तुटकीचं चोळी, फाटकीचं लुगडं आणि तुटकीचं चोळी, शिवाला धागा नाही म्हणून दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा ओ दादला नको ग बाई. ऐका, शेवटल्या चरणामध्ये माझे नाथ महाराज सांगताय, ऐका. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस येते नाही. तो रस म्हणजे कोणता? आंब्याचा, उसाचा का मोहाचा? ऐका, तो रस नाही मावशी. अरे जो रस या ज्ञान मंडपामध्ये आहे, त्या मंदिरामध्ये आहे, त्या हरिपाठात, त्या कीर्तनात, त्या भजनात, त्या भारुडात आहे मावशी, तो रस या प्रपंचात नाही आहे, कुठेच नाही. म्हणून भजनात येत चला, भागवत कथेत येत चला, हा रस डबल प्यायला भेटणार नाही. ऐका, भारुडाच्या माध्यमातून इथपर्यंत माझी सेवा झाली, पण असं नाही मावशी, या संसारामध्ये दुःखी आहो. मी इथं एक उकानं घेतो, माझ्या नवऱ्याला इथं सोडचिठ्ठी देतो, इथं सोडचिठ्ठी. आता ऐका, नागपूर पासून तर वर्धेपर्यंत पेरला होता लसूण मावशी, नागपूर पासून वर्धेपर्यंत पेरला होता लसूण. आमचे राव, तुमचं नाव घेतो, एकदा संडासात बसून. मावशी मोठा सण झाला संक्रांतीचा, त्याच्यामध्ये का बाईनं उकन घेतला आमच्याकडं, म्हणे अणके मणके चणके, अणके मणके चणके, रात्री दिले म्हणे नवऱ्यानं दणके, सकाळी तेवढीच जागा ठणके. हे नाव घेण्याची पद्धत आहे का हो? ऐका, नाव घेतो मावशी. आषाढी एकादशी पंढरीची वारी,
आषाढी एकादशी पंढरीची वारी पक्व झाले दादा. तुमचं नाव घेतो रामकृष्ण हरी, असं नाव घेतलं पाहिजे. या संसारात दुःखी आहो. अरे पंढरपूरच्या पडेल तुळजापूर, त्या तुळजापूरला जातो, त्या भवानीला जोगवा मागतो. अरे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला, रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी. हो सासू आहे, सासरा आहे, नंदेचं कार्ट आहे मावशी. सासरा माझा कसा आहे सांगू, गेला गावाले, जाऊ दे, गेला तर गेला, पण मी भवानीला म्हणतो सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच ढापू दे त्याला, तिकडच ढापू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा. हो सासरा गेला गावी गेला, आणि सासू माझी अशी आहे मावशी, सासू अशी बाई, सासू अशी भांडायला लागले का कुत्री जशी, अशी आहे सासू. सुनबाई तुने हेच नाही केलं, सुनबाई तुने हेच नाही केलं, माझी साडीच नाही धुतली, भाजीत मीठच नाही टाकलं, सकाळी वरणच नाही वरलं, काय मावशी अनादानादात. सासू म्हणून त्या भवानीला म्हणतो सासरू माझी जाज करते आणि तिकडेच कबू दे तिला, सासू माझी जाज करते तिकडेच कबू दे तिला, सत्वर गाव मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन. हो नंदेचं कार्ट पाहिलं का मावशी, एवढाच भास आहे मा. दोनच्या सुट्टीत भात खाऊन येते मावशीन, पर ज्या रस्त्याने जाईन ना त्या रस्त्याने ट्रक नाही चालत, एवढी पातळ आहे याची. जाऊ दे आता, दाखवत नाही भाऊजी, वेळ भक्कम होते, परसाकडे दाखवली असती त्याची. असं आहे मावशी. आत्याबाईतून हे नाही केलं, आत्याबाईतून ते नाही केलं, सकाळचं पाऊल दुपारी लावून देते मावशी. म्हणून त्या भवानीला म्हणतो नंदेचं कार्ट किरकिर करते, खर्च होऊ दे त्याला, सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाईन तुला. हो सासू सासरा सगळं आहे, भरपूर आहे, पण सगळं नाथ मारा शेवटल्या चरणा सांगता. ऐका, शेवटला चरण आहे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटेच राहू दे मला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, सगळेच म्हणजे प्रपंचातले न होय. अरे या देहामध्ये, या 3.5 हाताच्या देहामध्ये दडलेलं काम, क्रोध, माया, मत्स्य मामाची, एकामेकाचे राग, एकामेकाचा टांग धरून होडणे इत्यादी, हे सगळं जाऊ दे माय, आणि हा नरदेह या ठिकाणी एकटा राहू दे. त्या भवानीला मी प्रार्थना करतो, तुळजापूरच्या पडेल माहूरगड, त्या माहूरगडला जातो आणि आईचा जोगा मागतो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. सदा नदीचा उदो उदो बोल भवानी आई की. तोंड दिले नाही का देवानं, गिळासाठी दिले का मावशी, हातानं टाईन देवाचं नाव तोंडानं घ्यायचं. बोल भवानी आई की, माता जगदंबे की, गोपाल कृष्ण भगवान की. बघा जास्त काही वेळ घेणार नाही. अरे तो जोगवा नाही मावशी, अरे जोगवा म्हणजे काय, या देहामध्ये 3.5 हाताचा हा नरदेह आहे का नाही. बघा हा नरदेह दिला कशासाठी दिला, देह दिला देह भजना गोमटा. ओ
जास्त वेळ नाही, प्रमाण कमी. म्हणून बघा, या 3.5 हाताच्या नरद्यामध्ये जे दडलेलं आहे काम, क्रोध, माया, मश, एकामेकाविषयी राग, हे सगळं त्या भवानीला काय म्हणतो, हे सगळं जाऊ दे आणि हा नरदेह एकटाच राहू दे. सुंदर असा पवित्र असा नरदेह या ठिकाणी राहू दे. झालेली भारूड सेवा मी इथं संपवतो. बघा, या ठिकाणी भारुडाच्या योगाला मी माझे परमभाग्य समजतो. माझं तोंड आहे फाटकं मावशा हो. माझ्या या तोंडातून काही वाईट शब्द निघला असेल मामाजी, मावशा हो, काही वाईट शब्द निघला असेल, हा शब्द माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला परत द्या. जे चांगलं आहे ते नक्की घरी घेऊन जा. समजलं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर